आज दिलीप रामचंद्र नागने राणा उपरी यांचा माझ्याकडे अर्ज आलेला आहे। त्या अर्जात त्यांनी सांगितले की वाल्मिक कराड, त्याच्यानंतर जितेंद्र पालवे आणि नामदेव सानप यांनी ऊस कापणीचं जे हार्वेस्टर आहे ते हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी अनुदान मिळवून देतो असं म्हणून 140 लोकांकडून प्रत्येकी 8 लाख याप्रमाणे त्यांनी रुपये घेतलेले आहेत। ते सगळे पैसे त्यांनी एका ठिकाणी या ठिकाणी जमा केले, त्यांच्या गावी उपरी या ठिकाणी, आणि नंतर जमा केले आणि एकत्रित घेऊन ते मुंबईला अतिथीगृह आहे, सह्याद्री अतिथीगृह, या ठिकाणी त्यांनी पैसे दिल्याचा अर्जात उल्लेख आहे। आता या घटनेचं घटनास्थळ हे पैसे देण्याचं घटनास्थळ हे मुंबई आहे, त्याच्यामुळं आणि आमच्याकडे प्रथम त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि हा गुन्हा आहे एक म्हणजे मोठा आहे, 1 करोडपेक्षा जास्तीचा आहे। त्यामुळे 420 सारखा गुन्हा यामध्ये होऊ शकतो जर समजा त्यांनी पुरावे आमच्याकडे दिले तर। आम्ही त्यांना विचारलेले की तुमच्याकडे काही पुरावे आहेत काय। सध्या त्यांच्याकडे काही पुरावे नाहीत, त्यांनी जर पुरावे सादर केले आम्ही आधी चौकशी करू त्याची। पुरावे सादर केले तर ते सगळे पुरावे यामध्ये घेऊ, आमच्या वरिष्ठांना ते अर्ज पाठवू आणि त्यांनी जर मंजुरी दिली त्याला गुन्हा दाखल करायची तर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाईल आणि गुन्हा दाखल करून संबंधित पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी यांनी पैशाचा व्यवहार केलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठवलं जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।